आज आपण पारंपरिक पण खूप जास्त साध्या सोप्या पद्धतीत देवीच्या नैवेद्यासाठी केले जाणारे पण खूप जास्त खुसखुशीत कुरकुरीत मात्र कमी तेलकट अशा गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या बनवणार आहोत. फार पूर्वीपासून देवीच्या नैवेद्यासाठी एकतर 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी अशी ही कडाकण्याची माळ घेऊन देवीला अर्पण केली जाते किंवा देवीच्या नैवेद्यासाठी बनवली जाते. कडाकण्या बनवण्यासाठी मी इथे एका टोपामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी रवा घालायचं. रवा इथे तुम्ही जाड बारीक कोणताही वापरू शकता. मी इथे जाड रवा वापरलेला आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत अजूनच वाढते, म्हणून यामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं व सर्व जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे. कडाकणी बनवण्यासाठी गूळ किंवा साखर काहीही वापरू शकता. मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं व साखर पूर्ण विरघळून घ्यायचं. तुम्ही इथे पिठी साखरही वापरू शकता आणि पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता. इथे आपण पिठामध्ये घालण्यासाठी मोहन बनवून घेत आहोत. त्यासाठी 1.5 चमचा तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तेल अगदी छान कडकडीत गरम झालं की या पिठामध्ये घालायचं. पिठामध्ये घातल्यानंतर सर्व पिठाला लागेल असं छान हाताने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सर्व पिठाला हे तेल लागलं जातं. इथे तुम्ही साध्या तेलाचाही वापर करू शकता, पण साध्या तेलाचा वापर केल्यामुळे कालांतराने ही कडाकणी नम पडू शकते. त्यामुळे इथे मी तेल अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. गरम तेल घातल्यामुळे ही कडाकणी जेवढे दिवस ठेवाल तेवढे दिवस अगदी खुसखुशीत व कुरकुरीत राहते, म्हणून गरम तेलाचंच मोहन घालायचं. इथे सर्व पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे. मोहन घालण्याचं प्रमाणही अगदी योग्य असलं पाहिजे. कमी किंवा जास्त झालं तर पुऱ्या अगदी कडक किंवा मग एकदम नरम आणि जास्त तेल धरणाऱ्या होतात, म्हणून हे प्रमाणही अगदी योग्य पाहिजे. आता यामध्ये विरघळून घेतलेले साखरेचं पाणी घालायचं. थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं साखरेचं पाणी घालून अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण पुरीचं पीठ मळून घेतो त्यापेक्षाही घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. इथे पाहू शकता अगदी घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे. आता याला 5 ते 6 मिनिट रेस्टसाठी ठेवू, म्हणजे यामध्ये जे रवा घातलेला आहे तो छान भिजला जाईल. इथे पीठ 5 ते 6 मिनिट रेस्ट करून झालेलं आहे. आता ज्या साईजच्या कडाकण्या बनवून घ्यायच्या आहेत त्या साईजचे गोळे बनवून ठेवायचे. सर्व पिठांचे गोळे बनवून ठेवलं की कडाकण्या बनवण्यासाठी अगदी सोपं होतं. कडाकणी बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावायचं नाही. जर बेलण्याला चिटकत असतील तर हलकसं तेल लावून याला जेवढं होईल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं. जेवढं शक्य असेल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं. पूर्ण लाटून झाल्यानंतर याला शेप देण्यासाठी एखादी वाटी किंवा प्लेटच्या साहाय्याने गोल असं बनवून घ्यायचं. गोल बनवून घेतल्यानंतर सर्व बाजूचं पीठ काढून घ्यायचं व याला एखाद्या फोर्कने किंवा सुरीने छान असे छिद्र करून घ्यायचे, ज्यामुळे ही फुगणार नाही आणि कडाकणी छान अशी कुरकुरीत तळली जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने या पद्धतीने होल बनवून घ्यायचे, म्हणजे कडाकणी अगदी छान अशी तळली जाते. या पद्धतीने एक एक कडाकणी जर बनवून घ्यायची नसेल तर तुम्ही एकदा जास्त पीठ घेऊन चपातीसारखं अगदी पातळ लाटून घेऊन त्याचे एकाच वेळी 2 ते 3 अशा कडाकण्या बनवून घेऊ शकता. त्या पद्धतीनेही तुम्हाला मी इथे बनवून दाखवते. अगदी पातळ अशी चपाती लाटल्यासारखं लाटून घ्यायचं व वाटीने
जेवढे बनवायचे आहेत तेवढे एकदाच कडाकण्या बनवून घेऊ शकता. या पद्धतीने हे एकाच वेळेस खूप जास्त आणि पटकन अशा कडाकण्या बनवून तयार होतात. इथे आपल्या सर्व कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता याला तळण्यासाठी घेऊ. तळण्यासाठी मी ते तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला एकच कडाकणी घालायची व छान अशी तळून घ्यायची. कडाकण्या थोड्याशा गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या, म्हणजे त्या अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. दुसऱ्या बॅचमध्ये एकाच वेळी 2 किंवा 3 कडाकण्या तळून घेऊ शकता. इथे पाहू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे. याच पद्धतीने सर्व कडाकण्या तळून घ्यायच्या. दुसऱ्या बॅचमध्ये मी इथे 3 कडाकण्या एकाच वेळी तळून घेत आहे. अगदी छान अशा तळून होतात. या कडाकण्या नैवेद्यासाठी तर बनवल्या जातातच, पण या खाण्यासाठीही खूप जास्त खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग अशा लागतात व पौष्टिकही असतात. त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा. कडाकण्या अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या. जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. इथे आपल्या खुसखुशीत अशा कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.